आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे। पुरंदरचे आमदार विजयबापू शिवतारे आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ नेते शिवसेनेचे। कसं वाटतंय, शिवसेना पुढे जाते, आज वर्धापन दिन आहे, एक वर्धापन दिन षण्मुखानंद हॉलला सुद्धा होतोय, काय म्हणाल? प्रचंड उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये आणि हिंदुत्वाचे विचार जपण्याचं काम, बाळासाहेबांचे विचार जपण्याचं काम माननीय लाडके उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केलंय। आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, काँग्रेसमधले काही पदाधिकारी, ही सगळी मंडळी आज शिवसेनेमध्ये अतिशय उत्साहाने येत आहेत आणि हा पक्ष प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतोय। जो बाळासाहेबांना अपेक्षित होता तशी संघटना निश्चितपणे बनते आहे आणि त्यामुळे प्रचंड आनंद आहे। नक्कीच तुम्ही खरं तर पुरंदरचे आमदार आहेत आणि त्यामुळे मला हा प्रश्न विचारायचा की अजितदादा पवार वारंवार आपल्या भाषणामध्ये पुरंदरचा उल्लेख करत असतात। मागच्या भाषणातही त्यांनी सांगितलं आणि भर सभेत सांगितलं की कशा पद्धतीनं पुरंदर आणि शिरूर या ठिकाणी आम्ही पराभव केलाय। याला उत्तर कसं देणार तुम्ही? याचा त्रास होतो तुम्हाला मानसिक सुद्धा, कारण अजूनही कुठेतरी काहीतरी भिनसण्यासारखी परिस्थिती दोघांमध्ये? नाही, असं आहे की लोकसभेच्या दरम्यान मी सुनेत्रा वहिनींना प्रचंड मदत केली प्रामाणिकपणे। जोपर्यंत विरोध होता तोपर्यंत विरोध होता। मला बाईंनी सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, देवेंद्र भाऊ फडणवीसांनी सांगितलं आणि मी बॅकआउट झालो। मला मानसिक प्रचंड त्रास त्याचा झाला। महाराष्ट्रावर माझ्या क्रेडेन्शियलला त्याच्यामुळे त्रास झाला, परंतु तिघांचं ऐकून मी थांबलो। आता ते थांबल्यानंतर जाहीररित्या त्यांनी एका भाषणात सांगितलं होतं की आतापर्यंत विजय शिवतारेची आणि अजित पवारांची दुश्मनी महाराष्ट्राने पाहिली, आता दोस्ती बघा। आणि एवढं सगळं बोलून देखील शब्द जर पाळला जात नसेल, आता तुम्ही जो उल्लेख केला माळेगाव कारखान्यामध्ये पुरंदरचा उल्लेख, मी एखाद्याला पाडायचं ठरवलं तर काय करतो हे जाऊन पुरंदरला विचार, बोलायची गरज नव्हती। कारण कपट कारस्थान करून 19ला त्यांनी जे केलं, यावेळेस सुद्धा शब्द देऊन विश्वासार्हता त्यांची शून्य आहे। दिलेला शब्द जो पाळत नाही राजकारणामध्ये तो कसला नेता आलाय? मैत्री बघा म्हणून सांगितलं, मी मैत्री आजही पाळतोय, पण परत तर तो जो त्यांनी उल्लेख केला त्याला उत्तर असं आहे की एवढं सगळं करून देखील परत कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं विधानसभेला त्यांनी महायुतीमध्ये त्यांचा उमेदवार दिला। महायुतीचे 2 उमेदवार होते, त्यांच्या उमेदवाराने 47,000 मतं घेतली, तरी मी 78,000 मताच्या मताधिक्याने जिंकून आलो आहे। हे अजित पवारांनी लक्षात घ्यायला पाहिजे की तुमची क्रेडेन्शियल किती आहे। आता हे प्रूव्ह झालेलं असताना परत तो विषय का काढावा? त्यामुळे त्यांच्या बोलण्याला काय अर्थ नाही। 78,000 मताच्या मताधिक्याने मी जिंकलोय। अजित पवारांचं एक मत सुद्धा उपकार माझ्यावर नाहीत, एका मताचे सुद्धा, त्यामुळे त्यांना हे बोलायचे अधिकार नाहीत आणि ते स्वतःचं हसं करून घेतात। प्रत्येक ठिकाणी मी ह्याला पडतो त्याला पडतो त्याला, अरे कोणाला निवडून आणतो असं सांगा ना। तुम्ही बोलला बजरंग सोनवणेला मी पाडणार, बीडमध्ये पडला का? अमोल कोल्हेंना पाडणार, पडला का? तुम्ही अनेक ठिकाणी असे शब्द, लंकेला पाडणार, पडला का? मी आजारी असल्यामुळे 2019ला तुमचं फावलं, पण जाऊ द्या मोरदे। आता मी परत एकदा सांगतो, मी एकदा त्यांना मित्र म्हटलं, त्यांनी ते ठेवा एवढीच अपेक्षा आहे, बाकी काही नाही। पण मनामध्ये कुठेतरी सल बोचते त्यांच्या किंवा तुमच्या, काय नेमकं काय घडलंय, काय घडतंय, काय बिघडतंय? नाही, काही नाही। ते आता ते बोलता बोलता बोलतात, कदाचित एखाद्या त्यांचा तो स्वभाव आहे, पण त्याच्यामुळे मतदार सांगत हे बघा, तुम्ही पुरंदरला जाऊन विचारा, याचा अर्थ पुरंदरच्या जनतेच्या मतदारांचा तुम्ही अपमान करताय, ज्यांनी तुमच्या सुनेत्रा वहिनींना सुद्धा तुम्हालाही मतदान केलंय, 93,000 मत। लोक पेटून उठले। मला तर त्याच वेळेस सांगितलं होतं की याला उत्तर द्या ताबडतोब, हे सगळं होणार नाही तसे। आणि मग मी म्हटलं बा, बारामतीच्या वेळी जी अवस्था केली ती परत करावी असं माझ्या मनात सुद्धा आलं होतं। परत मी म्हटलं एनर्जी वाया नको जायला। माझं म्हणणं एकच आहे की पुणे जिल्ह्यात आम्ही आहोत, त्यांनी पॉझिटिव्ह राहावं, मी पॉझिटिव्ह राहावं, लोकांच्या हितासाठी काम करावं। पण आता ही शेवटची वेळ आहे। आता याच्यानंतर जर ते कुठे काय बोलले तर त्यांचा कार्यक्रम 100%। थेट आव्हान आहे त्यांना, अजितदादा पवार यांना, राज्याचे उपमुख्यमंत्री। हे बघा, झालं ते गेलं, विसरायला पाहिजे। त्यांनी माणूस उभा केला तरी मी विसरलो। 78,000 मताच्या मताधिक्याने त्यांच्या उमेदवाराच्या समोर मी जिंकवलं, ही वस्तुस्थिती असताना परत तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये असं बोलणं योग्य नाही। आणि म्हणून हा शेवटची वार्निंग, अजूनही मी त्याच्या विरोधात बोललो नाही, बोलणार नाही। पण लोकांचं मत असं माझ्या आता पुरंदरच्या लोकांचं आहे की आता हे जर असंच परत परत करत असतील तर बापू मग आपल्याला आपला रंग दाखवायला पाहिजे
आणि म्हणून चॅलेंज नाही, पण मग माझ्याकडे एवढे इश्यू आहेत. मी बारामतीला गेले त्याच्यापेक्षा वाईट अवस्था मी करू शकतो, करणार नाही. राजकारणामध्ये काही तारतम्य पाळायचे असतात, महायुतीमध्ये आपण आहोत, पण त्यांनी ते पाळलं पाहिजे. तेच तोडतायत ते 3-4 वेळा झालंय. आता याच्या पुढे सहन होणार नाही. पुरंदरमध्ये तह होणार नाहीये भविष्यामध्ये तुमच्यात त्यांच्यात. कसला तर त्यांचा कसला तर आता सुद्धा महायुती होती ना, तर सगळ्या 3 पक्षांचा होता, तरी त्यांनी माणूस उभा ठेवून बेईमानी केली, विश्वासघातकीपणा केला ना. त्यामुळे जाऊ द्या आता. ते म्हणजे काय पुढे असं नाही, असं काही नाही. मला माझ्यापेक्षा जास्त जनतेला त्रास होतो, मतदारांना त्रास होतो. मी ठरवलं होतं 2 दिवस कालच, पत्रकार परिषदेचा विषय आला म्हणून मी बोललो. मी त्यांना म्हणजे बऱ्याच प्रश्न मलाही बाहेर विषय माळेगाव वगैरे, मी त्यांना शुभेच्छा देतो, पण वॉर्निंग देण्यापेक्षा मित्रत्वाने जे काम एकत्रितपणे पुणे जिल्ह्यासाठी होईल ते निगेटिव्ह एनर्जी वापरून कशासाठी वाया घालवायचा वेळ. हे माझं स्वतःच आहे. जितकं पॉझिटिव्ह काम करायला वेळ कमी पडतो, निगेटिव्ह कुठे करत बसतो. वैचारिक वादाचा तिथल्या जनतेला नुकसानच आहे ना. त्यामुळे दोन्ही नेते एक लक्षात घ्या, ते बोलले हे खरं आहे, पण तर जनतेचं नुकसान काही नाही. मी अगदी ओढपणे सांगतो, डीपीडीसी असेल काय असेल योग्य न्याय ते करतात, त्याच्याबद्दल माझं मत नाहीये. अगदी वैचारिक पद्धतीने न्याय करतात. त्यामुळे लोकांवर त्याचा मानसिक सभा फंड्सला काही प्रॉब्लेम नाही वगैरे खरं आहे, पण त्याच्याबरोबरीने माणसांची मनं अबाधित ठेवणं गरजेचं आहे ना. लोक चिडतात त्याच्यावर, छोट्या छोट्या गोष्टीवरून लोक चिडतात. म्हणून अशा प्रकारच्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. मनं जुळावी यासाठी तुम्ही पण एक पाऊल पुढे याल कधी? मी आहेच ना. मी एक पाऊल पुढे काय, मी एकदाच सांगितलं, मी मंत्र म्हटलं मला. एकदा मित्र म्हटलं की त्याच्यावर वार करायचा नाही, ही माझी भूमिका आहे, माझा स्वभाव आहे. त्यावेळी मी नाही ते करत. पण जर त्यांनी परत जर करायचं, आता म्हणून 3-4 वेळा झालं, परत जर करायचा प्रयत्न केला तर नाईलाज असतो, मग मलाही बुमरँग करावं लागेल आणि मग ते कंट्रोलच्या बाहेर असेल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी विजयबापू शिवतारे यांनी परखडपणे मांडली. अजितदादा पवार यांना थेट इशारा दिला. कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा, गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.